सत्या काय वहीन नाही तिथं? नाही यात. हा मी टिप चुकीची लागली वाटतं. नाही बलमा, टिप जर खोटी असती तर ती पोरी तर गस्त कशाला घालत असती? आणि आपण आल्यावर आपल्याला मारायला कशाला आली असती? टिप बरोबर होती. इथं जिला ठेवलं होतं ती कुठं आहे? अहो कोण म्हणताय तुम्ही? खोटं बोलू नको. अहो नाही नाही माहित मला. माहित नाही तुला? माहित नाही तुला? माहित नाही. सत्यजितराव एकदम बरे आहेत. मला भेटायला आले होते. देवाचीच कृपा म्हणायची. आता कुठं माझ्या जीवात जीव आला. हा तुझ्या जीवात जीव आला आणि ही माझा जीव घ्यायला निघाली होती. ए आत्ते, का ते पण सांग की. आणि जे काही झालंय ना ते चुकून झालंय. तुला जाणून बुजून कोणी मारलं नाही. चुकून झालं म्हणत्या. तुला काय सांगू, हिने माझ्या डोक्यात दांडकं घालून मला बेशुद्ध पाडली आणि हे चुकून झालं म्हणत्या. अगं मग का ते पण सांग की. मम्मी साहेब, तुमची जीवाभावाची फुकटी मैत्रीण आहे ना सत्यादाजी, इथं आम्हाला भेटायला आलेले. ही तक्रार पोलीस स्टेशनला जाऊन करायला चालली होती. फुकटे, खबरदार. माझा सत्य इथं आला होता म्हणून जर सांगितलंस ना तर तुझा कार्यक्रम डायरेक्ट ढगात फिक्स करली मी. नाही, मी कुणाला सुद्धा काय सांगणार नव्हती आणि मी नाही बोलणार नाही कुणाला. हे बघ माया, ऐका ऐका. सत्या इथे येऊन गेलाय म्हणजे तो सुखरूप आहे. मग आपलं टेन्शन कमी झालंय ना. जाऊ दे आता, सोडून दे. तू माझा सत्याला ना